हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। अखेर त्या किर्लोस्करवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे भाजप कार्यकर्त्यांकडून लोकार्पण, प्रवाशांचा वनवास संपला। रामानंद नगर येथील रेल्वे फाटक क्रमांक 119 वर नव्याने बांधण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जाहीर लोकार्पण करण्यात आले। या पुलामुळे गेल्या अनेक वर्षापासून रेल्वे फाटकावर होणारी वाहतूक कोंडी फुटणार असून प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार असल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे। या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी भाजपसह विविध सहयोगी राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती होती। यामध्ये शिवाजीराव मगर पाटील, भाजपचे युवा नेते रोहित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदीप कदम, दीपक मोहिते, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय लोंढे, दीपक मदने, आमिर पठाण, विजय पाटील, जयवंत मगर पाटील, बालाजी वांगडे, अमित साळुंके, पलूसचे पिंटू मोरे, महेश सुतार, करण हजारे, विजय पाटील, विनायक महाडिक, संदीप वाघमारे, चंद्रशेखर सूर्यवंशी, तेजस मगर पाटील, माणिक ठोंबरे, धनाजी माने, विशाल नावडकर, संदीप चव्हाण, कृष्णा मिठारी, विक्रम नार्वेकर, भास्कर पवार, सावंतपूरचे सरपंच प्रल्हाद जाधव, नागराळीचे उपसरपंच इंद्रजित पवार, हरीश वडार, रोहित खामकर, विशाल रकटे, धनंजय देशमुख, चळवळ क्रांतीचे विनोद कांबळे, शिवसेनेचे रवींद्र सनके, हैबत जाधव, रमन जाधव यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी भाजपचे युवा नेते रोहित पाटील म्हणाले, भाजपचे पृथ्वीराज देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख, माजी खासदार संजय पाटील आणि शरद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूल आजपासून पंचक्रोशीतील सामान्य जनतेच्या सोयीसाठी खुला करण्यात आला आहे। तसेच या उड्डाणपुलाच्या कार्यान्वयनामुळे दळणवळणाच्या सोयीत मोठी भर पडली असून पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी अडचण दूर झाली आहे।